रंगांधळा या रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा संग्रहातून पुलावरचा माणूस नावाची कथा. दादाजीला पहिल्याप्रथम पाहिले तेव्हाच रणजितचे त्याच्याविषयीचे वाईट मत झाले. खरे तर तसे व्हायला काही कारण नव्हते. दादाजी हा रणजितच्या वडिलांचा एकनिष्ठ चाकर. गेली 25 वर्षे त्याने सुरजीत सिंगाची चाकरी केली होती आणि त्यांनी प्राण सोडला तेव्हा देखील तोच त्यांच्याबरोबर होता. लोहगडसारख्या आडगावातही त्याने सुरजीत सिंगांना त्यांच्या उतारवयात सोबत करून त्यांना काही कमी पडू दिले नव्हते. रणजितला हे ठाऊक नव्हते असे नाही, पण त्याचे डोकेच भडक होते. एखादी गोष्ट त्याच्या मनाने घेतली की ती तिथे पक्की व्हायची. त्याला मोठेसे कारण लागायचे असे नाही. आता दादाजींचे डोळे घारे आहेत म्हणून ते बेरकी आहे आणि फारसे बोलत नाही म्हणजे त्याला मनातल्या मनात गोष्टी दडवून ठेवायची सवय असणार, हा तर्क काही फारसा सुसंगत नव्हता. परंतु दादाजीला पाहताच रणजितने असा ग्रह करून घेतला खरा. दादाजी आता चांगलाच पिकला होता, पण त्याची तब्येत मूळचीच दांडगी असावी, कारण या वयातही तो न थकता एकसारखे काम करीत असे. किंबहुना न बोलता एकामागून एक कामे उचलीत राहण्याचा त्याच्या या सवयीची देखील रणजितला चीड येत असे. एकट्या दुकट्या माणसाचे काम तरी एवढे काय असते असे त्याला वाटे. पण लोहगडमध्ये आटा पिसणे, लाकडे तोडणे, लहान मोठ्या दुरुस्त्या करणे यासाठी बाहेरची माणसे मिळत नसत. त्यामुळे दादाजीला उद्याची कामे आजच करून ठेवण्याची सवय लागली होती. किंबहुना काम करणे हेच त्याचे व्यसन होऊन बसले होते म्हटले तरी चालेल. रणजितचा स्वभाव याच्या विरुद्ध टोकाचा. माणसाने एकसारखे मरण्यापेक्षा चैन करावी, आराम करावा आणि जाता जाता जमले तरच काही काम करावे असे त्याचे मत होते. रणजितसिंगांनी लोखंडाच्या व्यापारात इतके कमावून ठेवले होते की असे 4 चैनी रणजित घरात असते तरी वैभव त्यांना पुरून उरते. त्यातून रणजित एकुलता बेटा, मग काय विचारता. मनाला येईल ते करावे आणि मजेत राहावे ही त्याची प्रवृत्ती. न वाढती तरच नवल. बापाच्या मागून सारे काही आपलेच होणार याचे वारे फार लवकर रणजितच्या डोक्यात शिरले. तसा तो आपण होऊन कोणाला त्रास देत नसे, पण एकंदरीत स्वतःच्याच गुरमीत राहायचा. चैन, रंगढंग, बाई-बाटली हे सारे शौक आपल्यासारख्या रंगेल मर्दाने करायचे नाहीत तर करायचे कुणी हे त्याचे मत. तेव्हा कुणी उपदेश करण्याच्या भानगडीत पडला तर त्याची अब्रू जागेवर राहत नसे. सदैव मारामारीचा पवित्रा. कुणी विरोध केला किंवा लागेल असे बोलला तर लोळलाच त्याला जमिनीवर. रणजितचा तामसी स्वभाव माहीत असलेले कुणी त्याच्या वाटेलाच जात नसे. पण तरीही वेळ आलीच तर एकटा रणजित चौघांना भारी पडेल. पिढीजात कणखरपणाला मांसमद्याचा नैवेद्य मिळाल्यावर का मजू नये शरीराने. रणजितने आयुष्यात अनेक गोष्टी केल्या. रगड शिक्षण घेतले. केवळ गंमत म्हणून परदेशच्या 1-2 वाऱ्या देखील केल्या. नोकऱ्या केल्या, बिझनेस केले, खोट खाल्ली, फायदा होताच पैसा उधळला. वय झाल्यावर सुरजीत सिंग लोहगडला आपल्या वाड्यात जाऊन राहिले आणि रणजित दिल्लीला नाना ढंग करीत राहिला. नसती कटकट नको म्हणून शादी केली नाही, पण असंख्य लफडी केली आणि त्यातूनही सुटका करून घेतली. शत्रू केले, मित्र जोडले, थोडक्यात शक्य तेवढ्या प्रकारांनी जीणे जगून घेतली. आता मात्र रणजितचे उतारवय झाले होते. शरीर अजून धिप्पाड होते, पण त्याचे देखणे पण मावळत चालले होते. मिशांचे आकडे टोकदार होते, पण डोक्यावरचे केस करडे झाले होते. रग कायम होती, परंतु संताप शरीरात मावेनासा झाला होता. आणि अचानक सुरजीत सिंगांनी लोहगडला देह ठेवल्याची बातमी आली. रणजित त्यावेळेस धंद्याच्या कामासाठी पाटण्याला गेला होता. दादानेच आपल्या मालकाचे अर्ध्वदही केले. रणजितला ही बातमी कळताच
तो मनापासून हळहळला. पण ते दुःख बाप गेल्याचे होते की दादाजीसारख्या परक्या माणसाने त्याला मरताना मांडी दिली याचे होते ते सांगणे कठीण. सुरजीत सिंग गेले आणि लोहगडचा वाडा रिकामा पडला. अचानक एके दिवशी रणजितच्या मनात आले की चला आता गावीच जाऊन राहावे. दिल्लीमध्ये आहे काय, ना बायको ना मुले, शोकच करायचा तर काय, तो कुठेही करता येईल. इतके दिवस शहराच्या गजबजाटात गेला. आता खेड्यातल्या शांततेत करू. जिंदगीचा मजा चाखता येत असेल त्याला शहर काय नि खेडे काय. त्यातून लोहगडला आपली पिढीजात वास्तू, तिच्यात दिवा तर लागायलाच हवा. अशा विचारांनी त्याने धंदा पार्टनरवर सोपवला, कायम उत्पन्नाची व्यवस्था केली आणि सरळ लोहगडचा रस्ता धरला. लोहगड गाव जवळजवळ भूतकाळातच जमा होता. गावात थोडीफार वस्ती होती, नाही असे नाही, परंतु निम्म्याहून अधिक गाव आता जमीनदोस्त झाला होता. इतिहासकाळी गाव मोठ्या दिमाखात मिरवला असेल असे सर्वत्र पसरलेले तुटके वाडे आणि ढासळलेले बुरुज पाहून वाटे गावातला एक पडका किल्ला आणि देवळे, मशिदी व गड्या यांचे भग्नावशेष यांच्यामुळे गावाला मसणवटीचीच कळा आली होती. सुरजीत सिंगांचा वाडा देखील उतरलेल्या गावासारखाच उदासवाणा दिसे. निराकार पसरल्यामुळे तो फतकल मारून बसलेल्या एखाद्या स्थूल थेरडीसारखा विमनस्क वाटायचा. वाड्यासमोर एक गढूळ पाण्याचे तळ होते. तळ्यापलीकडे झाडी होती. तिच्या घनदाट काळोखात कुणी दबा धरून बसल्याचा भास होई. तळे तसे चांगलेच लांबरुंद होते आणि दोन किनाऱ्यांना जोडणारा एक लाकडी किरकिरा पूल देखील त्यावर होता. दादाजीला सोबत घेऊन रणजितने सारा वाडा हिंडून पाहिला. वाड्याची रचना काहीशी बुचकळ्यात पाडणारी होती. प्रशस्त दिवाणखान्याला लागून मध्येच एखादी कोनाड्या एवढी लहान खोली, भिंतीमध्येच एखादे ठेंगणेदार, दार उघडले की आत पायऱ्या पोहोचायच्या त्या बंद दरवाजाशी आणि बंद दरवाजा उघडायचा त्या एखाद्या लहानशा वरंड्यापाशी. रणजितने हसून म्हटले, वा, खून बिन करायला भलतीच छान जागा आहे ही काय. दादाजीने अशा नजरेने पाहिले की रणजितचे हास्य एकदम मिटले. मात्र दादाजी बोलला काहीच नाही. रणजितच पुढे म्हणाला, तुला माहीत आहे की नाही इथं एखादा खून पडलेला. दादाजीने न बोलता नुसती मान हलवली. रणजितचा सगळा हास्यविनोद फुकट गेला होता. त्याच्या कपाळावर एक लहानशी आठी उमटली. इतकी गुमी माणसे त्याला आवडत नसत. दिवसभर करण्यासारखे काही नसेच. मग रोजची 30 कामं रणजित बराच वेळ लावून करी. वरचेवर केस धुवून उन्हात वाळवीत असे. आरामखुर्चीत बसून तळ्याकडे पाहत चिक्कार सिगारेट्स उडी, पेशन्सचा डाव मांडी, कादंबऱ्या वाची, नाहीतर संध्याकाळच्या वेळेस व्हिस्की पीत स्वतःशीच जुन्या आठवणी घोळवीत राही. अशा वेळी त्याला वाटायचे की निदान हा दादाजी तरी गप्पा मारण्या इतका बोलका हवा. पण दादाजी त्याने बोलावल्याशिवाय त्याच्या जवळ देखील फिरकत नसे. त्या एवढ्या मोठ्या वाड्यात तो कुठल्या तरी दिव्याची काच साफ करीत, नाहीतर कुठल्या तरी कोपऱ्यातील कोळिष्टके काढून टाकीत बसलेला असे. रणजितला या गोष्टीचा राग येईल. तो मुद्दामच काहीतरी काम काढून त्याला बोलावून घेईल. सावकाश चालत दादाजी त्याच्यासमोर उभा राहील. कुठं होतास तू, रणजित चिडून विचारी. हाका मारून घसा सुकला माझा. यावर दादाजी काहीच बोलत नसे. नुसता काम सांगण्याची वाट पाहिल्यासारखा उभा राहील. रणजितचा राग आणखी वाढी. उभा काय राहिलास मूकस्तंभासारखा. हा ग्लास कोण विसळून आणणार तुझा पण म्हातारा नोकर, वडिलांच्या बरोबरीचा, म्हणजे त्याला शिव्या देखील देण्याची सोय नसे. रणजितचा राग घुसमटल्यासारखा होई. तो विचारी, बाप्पाजींशी देखील बोलायचा नाहीस का तू. दादाजी एकदा रणजितकडे आपल्या घाऱ्या डोळ्यांनी रोखून पाही आणि हळूहळू चालत ग्लास विसळायला जाई. त्या नजरेचा अर्थ रणजित लावीत असे. बाप्पाजी तुझ्यापेक्षा फार वेगळे होते. ते कुठे आणि तू कुठं. तुझ्याशी बोलत बसावं असं आहेच काय तुझ्यात. रणजितच्या अंगाचा तीळपापडच होई. तो एकवार मिशांवरून हात फिरवी. त्याचा अर्थ बघून घेईन
जास्त हुशारी नको. स्वतःमध्ये हरवून तळ्याकडे पाहत रणजित त्या संध्याकाळी बसला होता. हातात ग्लास होताच एकदम त्याला पुलावर काहीतरी हालचाल दिसली. तो लक्षपूर्वक पाहू लागला. एरवी पूल निर्मनुष्यच असायचा. क्वचितच कुणाची ये-जा असे. तो एक चांगला उंचापुरा मनुष्य होता. अंगात पायघोळ अंगरखा. संध्याकाळच्या अंधुक उजेडात त्याचा चेहरा बिलकुल दिसत नव्हता. जसा काही त्याला चेहरा नव्हता. त्या जागी एक काळे विव्हरच होते. घाईघाईने चालत तो वाड्याच्या दिशेने येत होता. तसे म्हटले तर रणजित बराच वेळ तळ्याकडे पाहत होता, परंतु झाडीतून काही तो माणूस येताना दिसला नव्हता. पुलाच्या पलीकडच्या टोकाशीही दिसला नव्हता आणि पुलाच्या मध्यावरूनच एकाएकी तो दिसू लागला होता. हे कसे शक्य आहे? रणजित विचारात पडला. पाहताना चूक झाली असेल, दृष्टीभ्रम असेल. विचारात घडल्यामुळे तो आधी दिसला नसेल. पाहता पाहता त्याची आकृती मोठी होत होती, स्पष्ट होत होती. वाड्याच्याच दिशेने येत होती. रणजितने बारकाईने पाहिले, पण चेहरा अजूनही दिसत नव्हता. रणजित वळला आणि त्याने दादाजीला हाक मारली. दादाजी स्वयंपाक करीत होता. 4 हाका मारल्यानंतर त्याच्या ध्यानात आले की मालक बोलावीत आहे. वय परतवे त्याचे डोळे आणि कान दोन्ही अधू झाले होते. फडक्याला हात पुशीत तो रणजितच्या समोर येऊन उभा राहिला. तेव्हा रणजित चांगला चिडला होता. बोलावल्याबरोबर एकदा तरी येत जा की, तो दादाजीला म्हणाला. दादाजी काहीच बोलला नाही. बर, तो कोण आहे? त्या माणसाला ओळखतोस का तू? रणजितने पुलाकडे बोट दाखवून विचारले. दादाजीने डोळे बारीक करून पुलाकडे पाहत विचारले, कुठला माणूस साहेब? त्याच्या प्रश्नासाठी चमकून रणजितने पुलाकडे पाहिले. पुलावर आता कुणीच नव्हते. तिथे एक माणूस होता आत्ता. मी चांगला पाहिला. आपल्याच वाड्याच्या दिशेनं येत होता. दादाजी काहीच बोलला नाही. त्याचे ते मौन रणजितला फार लागले. तुला काय वाटलं? तो उसळून म्हणाला. मला भास होतायत. मला काय भ्रम झालाय की एवढीशी विस्की चढलीय मला. मी कसम खाऊन सांगतो की इथं नक्की एक माणूस येत होता. पण दादाजी काहीच बोलला नाही. त्याने हातातला फडका खांद्यावर टाकला आणि तो शांतपणे खोलीच्या पायऱ्या चढू लागला. गुपचूप बसून राहतोस तू? रणजित अजून बडबडतच होता. पण मी चांगलं ओळखून आहे तुझ्यासारख्या लोकांना. मनातल्या मनात म्हणत असशील की मालक काहीतरी निमित्त काढून एकसारखे बोलावतो. मला काय हौस आहे तुला उगाच बोलवायची. एका घोटात एकदम अर्धा पेग रिचवून ग्लास खाली ठेवीत तो म्हणाला. पण तो माणूस इथं येत होता यात शंकाच नाही. मी चांगला पाहिला. त्याला तसेच बडबडत ठेवून दादाजी आत निघून गेला. रणजितच्या मनात आले, आपण दादाजीशी बोलत असताना तो माणूस पूल उतरून चालू लागला असेल किंवा इथंच कुठेतरी घराच्या बाजूला थांबला असेल. कुठल्याही क्षणी तो वाड्याचा दरवाजा ठोठावील. रणजित स्तब्ध राहून चाहूल घेऊ लागला. दिंडी दरवाजा कुठं ठोठावते का याची वाट पाहू लागला. दिंडी दरवाजा कुणी ठोठावते का याची वाट पाहू लागला. पण कुणी आले नाही की गेले नाही. मग मात्र रणजितला शंका येऊ लागली की आपल्याला भासच झाला असेल. दिल्लीला माणसांची वर्दळ आणि इथेही स्मशान शांतता. त्यामुळे आपले मन कुणीतरी येण्याची वाट पाहत असते. त्याला दादाजींचा अधिकच राग आला. हा माणूस निदान गप्पा मारायच्या उपयोगाचा असता तरी आपली ही अशी अवस्था झाली नसती. दिवसेंदिवस रणजितला वाडा अधिकच भकास वाटू लागला. पुन्हा एक संध्याकाळ काळवंडू लागलेली. फक्त तळ्यावरून उडणाऱ्या पक्ष्यांचा चिर्र चिर्र आवाज, बाकी सारे निशब्द. रणजित एक इंग्रजी कादंबरी चाळत होता. त्याचे मद्यपान संपले होते आणि दादाजी जेवणाची तयारी करीत होता. अगदी सहजपणे रणजितची नजर खिडकीबाहेर गेली. पुलाच्या पायथ्याशी तो माणूस उभा होता. आजही त्याच्या अंगावर त्या दिवशीचाच तो पायघोळ अंगारखा होता. त्याचा चेहरा दिसणे शक्य नव्हते, कारण त्याची वाड्याकडे पाठ होती. पुलाच्या रोखाने तो हळूहळू चालला होता. त्याची चाल आज त्या दिवशीसारखी नव्हती. याचे कारण रणजितच्या लगेच ध्यानात आले. त्याच्या हातात एक भले मोठे गोंगटे होते आणि त्या गोंगट्यात काहीतरी जड सामान असावे, कारण त्याने ते कसेबसे फरफटत आपल्याबरोबर चालवले होते.
एका जागी खिळून रणजित ते दृश्य पाहत राहिला. कशासाठी हा माणूस ते गोंडे घेऊन पुलाकडे चालला आहे. आता कातळ वेळ झाली होती. काळोख चांगलाच पडला होता. एक विचित्र गोष्ट म्हणजे वातावरणात कसलाही आवाज येत नव्हता. मग चिर्र चिर्र करून ओरडणारे तळ्यावरचे पक्षी आता चूप बसले होते. एव्हाना तो माणूस त्या ओझ्यासकट पुलाच्या मध्यभागी पोहोचला होता. आणि मग एक आश्चर्य घडले. त्या माणसाने हातातले ते गोंडे सरळ तळ्यात फेकून दिले. लांबवरून का होईना, पण जड वस्तूंनी भरलेले ते गोंडे पाण्यात फेकल्याचा आवाज यायला हवा होता. पण किंचितही आवाज झाला नाही. सारे कसे एखाद्या चित्रासारखे निशब्द राहिले. इतका वेळ भान विसरून रणजित तो सारा प्रकार पाहत होता. पण आता त्याला खाडकन जाग आल्यासारखे झाले. धावत जाऊन त्या माणसाला गाठायचे, त्याचा चेहरा जवळून बघायचा आणि शक्य झाल्यास त्याने गोंट्यातून आणून तळ्यात काय फेकले हे त्याला विचारायचे असे त्याने ठरवले. झपकन सँडल्स चढवून तो वाड्याबाहेर पडला. दिंडी दरवाजाशी पडलेली काठी उचलून बरोबर घ्यायला तो विसरला नाही. पण बाहेर येऊन धावत तो पुलाच्या पायथ्याशी पोचतो तो काय, त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. पुलावर चिटपाखरू देखील नव्हते. रणजितची विस्की खाडदिशी उडाली. कुठे गेला तो माणूस? गेल्या वेळेप्रमाणे या खेपेस त्याला कुठल्याही एका बाजूला उतरून जाणे शक्य नव्हते, कारण तो पुलाच्या माथ्यावर उभा होता. त्याने गोंडे तळ्यात फेकताच रणजित लगोलग धावत सुटला होता. म्हणजे मध्ये फारसा वेळही गेला नव्हता. मग तो गेला कुठे? रणजितला एक भयंकर शंका आली. त्याने गोंट्यापाठोपाठ स्वतःच तर तळ्यात उडी टाकली नसेल. रणजित पुलाच्या मध्यापर्यंत गेला. त्याने वाकून पाहिले. पाणी अतिशय शांत होते. त्यावर एकही तरंग नव्हता. झाडांची काळीभोर प्रतिबिंबे वाऱ्याच्या झुळकीवर अगदीच हलकेच हलत होती. मध्यंतरी थांबलेला पक्ष्यांचा चिर्र आवाज आता पुन्हा सुरू झाला. रातकिडेही त्याला साथ देऊ लागले. काठी आपटीत रणजित परत आला. काठीच्या आवाजाने दचकून एक चिचुंदरी ची ची करीत इकडून तिकडे पळाली. दारात पाऊल टाकताच तो ओरडत सुटला. दादाजी, दादाजी, दादाजी! वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवीत होता. तो रणजितच्या लुंगीची घडी करीतच बाहेर आला आणि त्याच्यासमोर उभा राहिला. कोण आहे तो माणूस? काय येतो इकडे पुन्हा पुन्हा? त्याने ओरडून विचारले. कुठला माणूस साहेब? दादाजीने शांतपणे विचारले. तोच, त्या दिवशीचाच. तेव्हा तुला वाटलं होतं मला भ्रम झालाय, पण नाही. तो आजही चालला होता पुलावरून आणि त्यानं एका गोंट्यात काहीतरी भरून ते तळ्यात फेकलं. हो, मी प्रत्यक्ष पाहिलं, माझ्या डोळ्यांनी. आणि माझ्या डोळ्यांच्या काही तुझ्यासारख्या खाचा झालेल्या नाहीत. मी नाही पाहिलं कुणाला. एवढेच बोलून दादाजी चालू लागला. जातोस कुठं? माझं बोलून झालेलं नाही अजून, रणजित ओरडला. दादाजी वळला आणि आज्ञाधारकपणे थांबला. त्याच्या या आज्ञाधारकपणाचीही रणजितला नेहमी चीड यायची. तुला काय वाटतं, तो कोण असेल? असा मध्येच नाहीसा झाला म्हणजे माणूसच असेल की पिशाच्च? रणजितने विचारले. मला माहीत नाही साहेब, दादाजी म्हणाला. तुला माहितीये, माझा पिशाच्चांवर मुळीच विश्वास नाही. दादाजी तिथेच पायरीवर बसला. तो किंचित हसल्याचा भास झाला, पण त्याच्या पांढऱ्या मिशांमधून खरे काय ते कळणे अवघड होते. मी आजवर इतकं पाहिलंय आयुष्यात, पण भूत-बीत काही दिसलं नाही आपल्याला अजून. अरे, असं भूत कुठे असतं काय? येऊ दे आपल्यासमोर, नाहीतर त्याची जागच्या जागी चटणी केली. रणजित बोलायचा थांबला. इतके बोलल्यानंतर दादाजी काहीतरी बोलेल अशी त्याची अपेक्षा होती, पण त्याने फक्त एक सुस्कारा सोडला. का राहतो हा असा गप्प? काहीच का उत्तर देत नाही? याच्यासमोर आपले शब्द एखाद्या भिंतीवर आपटावे तसे परत येतात. खरे म्हणजे आपण भूत नसते असे म्हटल्याबरोबर याने आजूबाजूचे दाखले देऊन तावातावाने भांडून भूत असते हे सिद्ध करायला हवे. याची इतकी वर्षे या ओसाड गावात गेली. याला काय इथे काहीच बघायला मिळाले नसेल? काहीच कानावर आले नसेल? खुद्द याच वाड्यात काय कधी एकदाही भूताटकीचा प्रकार घडला नसेल? पण हा बोलत का नाही? भूतांच्या आख्यायिका नाहीत असा हा जुना वाडा असेलच कसा? ज्याला गप्पा माराव्याशा वाटत नाहीत असा जुना नोकर असेलच कसा? पण नाही, हा माझ्यासमोरच गप्प राहतो.
याला माझे इथे येणेच पसंत नाही. याची बाप्पाजींवरच भक्ती होती. यांचा मुलगा याच्या खिचगणतीत नाही. त्यांचा मुलगा याच्या खिचगणतीत नाही. रणजितचा राग आतल्या आत उकळत राहिला. त्याला अधिकच एकटे एकटे वाटू लागले. हा दीड दमडीचा थेरडा गडी गप्प राहून आपल्यावर हे एकटेपणा जाणून बुजून लादीत आहे. या कल्पनेने तो भडकला. वास्तविक दादाजीने त्याला भूताखेतांच्या गोष्टी ऐकवल्या असत्या तर त्याने त्याची टर उडवली असती. खोखो असून त्याला भूतांवर विश्वास ठेवणे कसे मूर्खपणाचे आहे हे पटवले असते. पण ते सगळे राहूनच गेले. कारण दादाजी काहीच बोलला नाही. त्याने घडी केलेली लुंगी सांभाळून हातावर घेतली आणि मालकाचे बोलणे थांबताच तो हळूहळू आत निघून गेला. दारातून त्याने एक वार वळून मालकाकडे पाहिले. मालक तोंडातल्या तोंडात शिव्या पुटपुटत होता. त्या रात्री रणजितला नीट झोप लागली नाही. मन विषण्ण झाले होते. कसली तरी विचित्र हुरहुर लागून राहिली होती. कोणी एक माणूस पुलावर दिसला. त्याने तळ्यात काहीतरी टाकले आणि तो नाहीसा झाला. याचे आपल्याला इतके आश्चर्य का वाटावे ते समजत नव्हते. त्याच्याशी आपला संबंध काय ते कळत नव्हते. पण त्याचा विचारही डोक्यातून जात नव्हता. अखेरीस जन्मभर ज्या गोष्टीची आपण टिंगल केली तीच खरी मानावी आणि मोकळे व्हावे झाले असे त्याला वाटू लागले. एखादा माणूस एकाएकी दिसणे आणि एकाएकीच नाहीसा होणे याचे जर दुसरे काहीच स्पष्टीकरण नसेल तर ते पिशाच्च असेल एवढाच निष्कर्ष उरला होता. पूर्वी कधी काळी घडून गेलेली एखादी गोष्ट आता पुन्हा जशीच्या तशी दिसत असेल असेच म्हणणे भाग होते. सकाळी उठताच रणजित आजूबाजूला एक फटका मारून आला. दादाजी काहीच बोलत नसला तरी झाल्या प्रकाराचा आपल्या वाड्याशी काहीतरी संबंध असेलच असे रणजितच्या मनाने घेतले होते. जवळपास दुसरे एकही घर हाकेच्या टापूत नव्हते. लांबवर थोडी वस्ती होती ती माथाडी लोकांची. ती सगळी कामगार मंडळी आसपासच्या खेड्यांमध्ये कामाला होती. पण त्यांची घरे इथे होती. अधूनमधून ते घरी यायचे, बायका मुलांना भेटायचे आणि आपल्या कामावर परतायचे. रणजित तिथल्या घराघरांमधून फिरला. तिथल्या लोकांना त्याने आपली ओळख करून दिली. सुरजित सिंगांचा मुलगा म्हणून सगळ्यांनी त्याला आदराने वागवले. गावाबद्दल, तिथल्या पीकपाण्याबद्दल, खुद्द त्याच्या वाड्याविषयी सुद्धा त्याला भरपूर माहिती दिली. पण भुताटकीचा एकही प्रकार त्यांच्या पैकी कुणीच सांगितला नाही. हातात गोंटे घेऊन पुलावरून जाणारा माणूस त्यांनी कुणी कधी पाहिला नव्हता. पण हा प्रकार एवढ्यावर थांबायचा नव्हता. रात्रीची वेळ होती. एवढी रात्र झाली होती तरी रणजितचे पिणे थांबले नव्हते. अलीकडे दिवसेंदिवस त्याच्या पिण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. विचार करून थकणाऱ्या एकाकी मनाला विस्कीची सोबत हवीहवीशी वाटू लागली होती. दादाजी मागच्या दारी लाकडे फोडीत बसला होता. त्याचे लाकडे फोडण्याचा खाट आवाज रणजितच्या विचारात व्यत्यय आणीत होता. बाकी सारे शांत. बाहेर मिट्ट काळोख. कशाला फोडतो आहे हा लाकडे? उद्याच्या जळणासाठी? मगापासून फोडतो आहे. अजून झाली नाहीत का? त्यापेक्षा तो बाहेर येऊन का बसत नाही? आपण बोलवावे का त्याला? माझ्याशी बोल असा हुकूम करावा का? खटखट खच. आपण आजवर इतक्या नाठाळ माणसांना सरळ आणले, मग हाच एक माणूस का नाही आपल्या मनासारखे वागत? तो बोलत नाही. पण त्याला काही माहीत असेल का? त्या पुलावरच्या माणसाविषयी सांगितले तेव्हा त्याला काहीच आश्चर्य वाटलेले दिसले नाही. का नाही? खचखट. त्याला काही ठाऊक असेल का त्या माणसाविषयी? खचखट. बंद कर म्हणावे हा आवाज. माहीत आहे तू काम करतोस ते. माहीत आहे मी नुसता बसून राहतो ते. माहीत आहे माझे वडील उद्योगी होते आणि मी ऐतखाऊ आहे ते. खचखट. रणजितला तो आवाज असह्य होऊ लागला. तो खुर्चीतून उठला. उठता त्याचा किंचित तोल गेला. पण ते त्याचे त्यालाच जाणवले. आज नाही म्हटले तरी आपण जास्तच प्यायलो असे त्याने स्वतःशी कबूल केले. रणजित मागील दारी गेला आणि दादाजीला काही बोलणार
एवढ्यात त्याचे शब्द तोंडातल्या तोंडातच शिजून गेले. त्याच्या समोरून एक जण जीवाच्या आकांताने पळत गेला. त्याचा चेहरा दिसू शकला नाही, परंतु त्याच्या हालचालींवरून कळत होते की तो फारच बहला आहे. दादाजीही आपले लाकडे फोडण्याचे काम थांबवून त्याच्याकडे पाहत राहिला. एवढ्यात त्याच्या मागून दुसरा एक जण धावत आला. त्याच्या पाठीमागे लागल्यासारखा. त्याच्या पायघोळ अंगरख्यावरून रणजितने त्याला ओळखले. हा तोच होता, पुलावरचा माणूस. आताही त्याचा चेहरा नीटसा दिसू शकला नाही, मात्र त्याच्या हातातील कुऱ्हाड दिव्याच्या प्रकाशात लखलखली. तो उघडच त्या दुसऱ्या माणसाच्या जीवावर उठला होता. दुसरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. धावता धावता दुसरा माणूस उंबरठ्याला अडखळून खाली पडला. तो परत उठण्याआधीच अंगरखावाल्या माणसाने हातातली कुऱ्हाड त्याच्या डोक्यात घातली. एकदा, दोनदा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि मग ते दोघेही दिसेनासे झाले. स्तंभित होऊन रणजित आणि दादाजी हा अमानुष प्रकार पाहत राहिले. मुख्य म्हणजे या एवढ्या सगळ्या प्रकारात कसलाही आवाज झालेला नव्हता. पावलांचा नाही की ओरडण्याचा नाही. भयंकर त्यांच्यासमोर एक भीषण खून घडला होता. आणि त्याहूनही भयंकर म्हणजे त्या खुनाचा मागमूस देखील राहिलेला नव्हता. हा भास नव्हता किंवा स्वप्नही नव्हते, कारण दोघेही नीट जागे होते. रणजितच्या डोक्यात विस्कीचे स्फोट होत होते, पण दादाजी पूर्ण शुद्धीवर होता. बोल, रणजित त्याला दरडावून म्हणाला. अजून तुला म्हणायचंय की इथे काहीच घडलेलं नाही? तुला काहीच माहीत नाही? दादाजी काहीच बोलला नाही. भयाने त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. साल्या, हा प्रकार याच वाड्यात घडलेला आहे. कुणाचा तरी खून झाला आहे. तुला तो माहीत आहे आणि तू लपवतोयस. नाही, मला माहीत नाही. जोरजोराने मान हलवीत दादाजी कसेबसे बोलला. नाही कसं? तुला बोललंच पाहिजे. बाप्पाजींचं काहीही रहस्य असलं तरी मला ते समजलंच पाहिजे. मी त्यांचा मुलगाच आहे. बोल, कोण आहे तो पायघोळ अंगरख्यातला माणूस? दादाजींचे डोळे भीतीने तारवटले होते. मान नुसतीच नकारार्थी हलत होती. त्या असहाय नकाराने रणजितचा संताप अधिकच उफाळून आला. नशेमुळे तोल अधिकच सुटत चालला. बोल, कोण आहे तो माणूस? कोण आहे? दादाजी नुसताच भयचकित नजरेने त्याच्याकडे रोखून पाहत राहिला. त्याला काहीतरी बोलायचे होते, पण तोंडून रणजितच्या भीतीने शब्द उमटत नव्हता. माझ्यापासून लपवतोस साल्या? माझ्यापासून लपवतोस? रणजितच्या डोक्यात संतापाची एक प्रचंड लाट उसळली. शरीरात संताप मावेनासा झाला. काहीतरी करायला हवे. हात शिवशिवू लागले. हा भिकारडा नोकर माझ्यापासून लपवतो. माझ्या बापदाद्याचे रहस्य. याचे काहीतरी करायला हवे. याला जन्माचा धडा शिकवायला हवा. याला मस्तकात एकच कल्लोळ उडाला. तांबड्या लाल ज्वाळा पेटून उठल्या. काही समजायच्या आत रणजितच्या हातांनी बाजूला पडलेली लाकडे फोडायची कुऱ्हाड उचलली आणि दादाजीवर उगारली. जीवाच्या आकांताने दादाजी पळत सुटला, पण क्रोधाच्या नशेने रणजित पुरताच आंधळा झाला होता. तो कुऱ्हाड उगारून दादाजीच्या मागे जाऊ लागला. पळता पळता दादाजी उंबरठ्याला अडकून पडला. तो उठण्याआधीच रणजितने आपल्या हातातली कुऱ्हाड त्याच्या डोक्यात घातली. एकदा, दोनदा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. दादाजीच्या मस्तकातून उसळणारे रक्त पाहिले आणि रणजितच्या दोन्ही नशा साफ उतरल्या. काय केले आपण हे? खून, बाप्पाजींच्या विश्वासू चाकराचा खून, एका गरीब म्हाताऱ्याचा खून. कशासाठी? काय केले बापड्याने आपले? केवळ आपल्याला पहिल्यापासून त्याचा संताप यायचा म्हणून, की केवळ हे असे व्हायचेच होते म्हणून? झाले ते झाले. प्रथम या देहाची विल्हेवाट लावायला हवी. तेवढे जमले की झाले. मग आपल्या हातून खून घडला हे कुणाला कळणारही नाही. जवळच कोळशांचे भलेमोठे गोंटे पडले होते. ते रिकामे करून त्यात त्याने दादाजींचा देह भरला. दोरीने गोंट्याचे तोंड गच्च बांधून टाकले. गोंटे आपल्या मागे ओढीत ओढीत तो तळ्याच्या दिशेने निघाला. पुलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्याने गोंटे उचलले आणि तळ्यात फेकून दिले. गोंटे तळ्यात बुडाले
तेव्हा रणजितला हायसे वाटले आणि एकदम दुसरी एक भावना एकाकी जागी झाली. हे सगळे आपण पूर्वी पाहिले आहे, पण उलट्या क्रमाने, कारण ते पूर्वी घडलेले नव्हते तर घडणार होते. आपला नाईट गाऊन सावरीत घाईघाईने वाड्याकडे परतणाऱ्या रणजितला पुलावरचा पायघोळ अंगरख्यातला माणूस कोण हे आता समजून चुकले होते. कथा समाप्त.